A very good morning and welcome to the Hindu analysis series of Jnandeep Academy. सो आजच्या न्यूजपेपर मधले जे इम्पॉर्टंट ठळक हायलाइट्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत त्यातला पहिला मुद्दा म्हणजे वेस्टर्न घाट्स वरती आज एक आर्टिकल आलाय. त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला इकोलॉजिकल बॅलन्स और इकोलॉजिकल डिस्टर्बन्स विथ रिस्पेक्ट टू वेस्टर्न घाट्स या मुद्द्यावरती त्यांनी भर दिलाय. आता विशिष्टतः लक्षात घ्या या आर्टिकल मध्ये काही पुस्तकं त्यांचे ऑथर्स आणि त्यांनी वेस्टर्न घाट्स बाबत कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा केली आहे यावरती डिस्कशन केलेलं आहे. सो ते मुद्दे आपल्याला प्रिलिम्सच्या कॉन्टेक्स्ट मधून महत्त्वाचे आहेत. प्लस आपण तिथे थांबणार आहे का तर नाही, आपण ह्या आर्टिकलचा मेन्सचा अँगल डिस्कस करणार. ओके, द इकोलॉजिकल इम्बॅलन्स और द सिग्निफिकन्स ऑफ वेस्टर्न घाट्स वेगवेगळ्या अँगल्स मध्ये आपण ते कव्हर करणार. दुसरा मुद्दा म्हणजे ऍड्रेसिंग इल्लीगल ई मायग्रेशन. आता ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण आता न्यूज वाचली ऐकली असेल तुम्ही न्यूज मध्ये रिसेंटली की यूएसए मधून मेजॉरिटी 200+ इल्लीगल इंडियन मायग्रेंट्सला काय करण्यात आलं होतं, डिपोर्ट करण्यात आलं पुन्हा भारतामध्ये. सो तो कॉन्टेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे, महत्त्वाचा आर्टिकल आहे. तिसरा मुद्दा हेल्थ लीडरशिप अँड इंडिया, म्हणजे भारताचं ग्लोबल प्लॅटफॉर्म वरती हेल्थ लीडरशिपचं धोरण काय आहे त्यावरती एडिटोरियल आलाय. त्यानंतर सुप्रीम कोर्ट डायरेक्टिव्स ऑन सेक्रेड ग्रुव्स, व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल. हायलाइट करा ह्या आर्टिकलला, हा खूप इम्पॉर्टंट आर्टिकल आहे तुमच्या प्रिलिम्स व मेन्स व एसे रायटिंग तिन्ही अँगल मधून. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल ऑफ आवर टुडेज अनालिसिस. आणि लास्टली मेकॅनिकल एलिफंट्स इन केरला टेम्पल्स. सो तो एक एन्व्हायरमेंटल अँगल आपल्याला इथं कव्हर करायचा आहे. सो विल बिगिन विथ आवर टुडेज अनालिसिस. या कॉन्टेक्स्ट मध्ये पहिला मुद्दा आहे वेस्टर्न घाट्स अ लिव्हिंग आर्क्यू ऑफ कल्चर, मेमरी अँड रेझिलियन्स. सो या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण सर्वप्रथम काय करणार आहोत, वेस्टर्न घाटचा सिग्निफिकन्स समजून घेणार आहोत. आता वेस्टर्न घाट्सला जर तुम्ही बघितलं, व्हेजिटेशन कव्हर भारतामध्ये सर्वात जास्त कुठल्या लँडफॉर्म मध्ये आढळतो, पेनिन्सुलर इंडिया, बरोबर, पेनिन्सुलर प्लॅटू, त्यानंतर हिमालयास आणि तिसऱ्या नंबरला येतात तुमचे वेस्टर्न घाट्स. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जरी वेस्टर्न घाट्स तिसऱ्या क्रमांकावरती येत असले अकॉर्डिंग टू द ऑर्डर, तरी देखील वेस्टर्न घाट्स मध्ये जो अखंड फॉरेस्ट कव्हर आहे, ट्री कव्हर आहे, ते जवळपास 4 मिलियन टन्स कार्बन सिक्वेस्ट्रेशन करतात. म्हणजे तिथला जो फॉरेस्ट कव्हर आहे, ट्री डेन्सिटी आहे, ते 4 मिलियन टन कार्बन सिक्वेस्ट्रेशन एव्हरी इयर कॅरी आउट करतात. ओके, सो अल्टिमेटली त्यांचा इकोलॉजिकल सिग्निफिकन्स महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन. आता हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन हा सिग्निफिकन्स जरी असला तरी त्या ठिकाणी त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट्स वाढत चाललेत. जर तुम्ही वेस्टर्न घाट्सला इमॅजिन केलं, कन्सिडर केलं, तर त्यामध्ये गुजरात मधल्या वाढत्या इंडस्ट्रीज, इंडस्ट्रियलायझेशन इन गुजरात, त्यानंतर महाराष्ट्रामधले MIDC प्लांट्स, ओके, त्यासोबत इतर रिजन्स मध्ये जे हायड्रो पॉवर प्लांट सेटअप केले जात आहेत, दे आर कॉजिंग इकोलॉजिकल बर्डन ऑन द फॉरेस्ट रिझर्व्स और ऑन द ट्रायबल पॉप्युलेशन लिव्हिंग इन द वेस्टर्न घाट्स. कारण वेस्टर्न घाट्स मध्ये मेजॉरिटी PVTGs, दॅट इज पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स आढळतात. भारतामधले जे मेजॉरिटी PVTG ट्राइब्स आहेत, ग्रुप्स आहेत, ओके, कम्युनिटीज आहेत, ते वेस्टर्न घाट्स मध्ये आपल्याला रिसाइड करताना आढळतात. सो ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये समजून घ्या, हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन हा एक सिग्निफिकंट झाला. त्यानंतर इट इन्फ्लुएन्सेस इंडियन मॉन्सून वेदर पॅटर्न्स, ओरोग्राफिक रेनफॉल, त्यानंतर कार्बन सिक्वेस्ट्रेशन. वन ऑफ द 8 ग्लोबल हॉटेस्ट हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी इज युअर वेस्टर्न घाट रिजन. त्यानंतर इट इज रिच इन आयर्न, मॅंगनीज, बॉक्साइट, टिम्बर, पेपर, कार्डमॉम, पाम ऑइल अँड रबर. सो व्हरायटी ऑफ स्पीशीज ज्या भारतामध्ये मेजॉरिटी इम्पोर्ट एक्सपोर्ट केल्या जातात, त्या मेजॉरिटी स्पीशीज आणि ते मिनरल्स आपल्याला भारतामध्ये आढळतात. त्यासोबत सायझेबल इंडिजिनस पॉप्युलेशन इन्क्लुडिंग द PVTGs आणि त्यासोबत टुरिझम आणि पिलग्रिमेजच्या कॉन्टेक्स्ट मधून सुद्धा हा रिजन काय आहे, महत्वाचा आहे. आपण बघतो कोकणामध्ये बरेचसे लोक टुरिझमसाठी म्हणजे निसर्गरम्य होण्यासाठी त्या ठिकाणी तिथं ट्रॅव्हल करतात. आता हे झाले, हा झाला सिग्निफिकन्स. आता मेजर थ्रेट्स कुठले कुठले आहेत, व्हॉट आर द मेजर ड्रॉबॅक्स विच आर कॉझिंग हॅवॉक इन वेस्टर्न घाट्स. आता मायनिंग, अल्टिमेटली रिच सोर्सेस ऑफ मिनरल्स आहेत, म्हणजेच तिथं ओव्हर एक्सप्लॉयटेशन होत असणार आहे. सो मायनिंग हा एक मुद्दा आहे तिथला. इंडस्ट्रियलायझेशन, वाढतं इंडस्ट्रियलायझेशन इज कॉझिंग थ्रेट टू द इकोलॉजिकल बॅलन्स ऑफ द रिजन. त्यासोबत मॅसिव्ह एक्सट्रॅक्शन ऑफ फॉरेस्ट प्रोड्यूस, दॅट इज अगेन ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ फॉरेस्ट रिसोर्सेस, ओव्हर एक्सपान्शन ऑफ ह्युमन सेटलमेंट्स, म्हणजे जो रिझर्व्ड एरिया आहे, प्रोटेक्टेड एरिया आहे, तो देखील इन्वेड होत चालला आहे.
त्यासोबत ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट, ज्याच्यामुळे तिथल्या स्पीशीज एंडेंजर आणि वल्नरेबल स्टेजमध्ये जायला लागलेत. त्यानंतर लाईफस्टॉक ग्रेझिंग, डिफॉरेस्टेशन हा तिथला महत्वाचा हॅवॉक आहे सध्यामध्ये. ओके, आणि ह्या डिफॉरेस्टेशनसाठी वरचे सगळे रिझन्स कारणीभूत आहेत. त्यानंतर लार्ज हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्स आणि क्लायमेट चेंज. तुम्ही जिओग्राफी एन्व्हायरमेंट मध्ये जिथे जिथे कॉजेस डिस्कस करता, क्लायमेट चेंज हा बऱ्याचदा तुमचा एक कॉमन मुद्दा किंवा कॉमन फॅक्टर सगळीकडे अकोमोडेट होतो. फाईन. So this was the significance or the challenges with respect to Western Ghat region. आता ह्यामध्ये आपण पाहूयात की त्यांनी कुठल्या कुठल्या पुस्तकांचा, लेखकांचा आणि त्यांच्या रेफरन्सेसचा उल्लेख केलेला आहे. तर यामध्ये पहिल्यांदा म्हणजे कुवेंपूज मालेगल्ली मडुगल्लू ट्रान्सलेटेड बाय वन्नमाला विश्वनाथा ॲज ब्राईड ऑफ हिल्स इन इंग्लिश. आता ह्या ब्राईड ऑफ हिल्स पुस्तकामध्ये जे की इंग्रजी ट्रान्सलेशन आहे त्यामध्ये त्यांनी कुठल्या गोष्टीवरती भर दिलाय? It reflects the growing tension between traditional harmony with nature and the pressure of modernization and exploitation. म्हणजे वेस्टर्न घाट्स ज्याचं सिग्निफिकन्स एका काळी कशासाठी होतं? तिथले रिच ट्राईब्स, तिथलं रिच कल्चर, तिथले नॅचरल रिसोर्सेस, पण आता वाढत्या मॉडर्नायझेशनमुळे आणि इंडस्ट्रियलायझेशनमुळे त्याचं सिग्निफिकन्स ढासळत चाललेलं आहे किंवा तिथली इकॉलॉजी काय होत चाललेली आहे? इन्व्हेड होत चाललेली आहे फॉरेन ह्युमन सेटलमेंट्स मधून. फॉरेन म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी तिथं काय केलाय? अतिरेक केलाय. इंडस्ट्रियलायझेशनचा म्हणा, मायनिंगचा म्हणा, सेटलमेंटचा म्हणा, टुरिझमसाठी, इतर कारणांसाठी ते तिथले नॅचरल रिसोर्सेस एक्सप्लॉइट करत चालले आहेत. कारण लक्षात घ्या, तिथले जे लोकलाइट्स आहेत, कम्युनिटीज आहेत, ट्रायबल कम्युनिटीज असतील किंवा इतर, त्यांच्यासाठी तिथल्या सॉइलची फर्टिलिटी, तिथली फॉरेस्ट रिसोर्सेस, तिथलं फॉरेस्ट कल्चर हे सर्व त्यांच्यासाठी काय आहे? अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यामध्ये जर म्हणजे बाहेरची लोक इंटरफेअर करायला लागली, सरकार इंटरफेअर करायला लागली, तर अल्टिमेटली तिथले लाईव्हलीहुड कंडिशन्स काय होणार आहेत? डिस्टर्ब होणार आहेत. ओके. त्यानंतर दुसरं रेफरन्स रिंगण. In Ringan, written in Marathi by Krushanth Khote, who won the Sahitya Academy Award in 2023. त्यासाठी हा मुद्दा महत्वाचा आहे बघा. विचारलं जाऊ शकतं ह्या कॉन्टेक्स्ट मधून, एन्व्हायरमेंटच्या कॉन्टेक्स्ट मधून, हु वॉज द विनर ऑफ मराठी साहित्य अकॅडमी अवॉर्ड 2023, कारण हा मुद्दा हिंदूंनी कव्हर केलेला आहे. ओके. सो म्हणजे हे जे बुक आहे, नॉव्हल आहे रिंगण, ते काय हायलाइट करते बघा. इट हायलाइट्स इम्पॉर्टंट एस्पेक्ट्स ऑफ मायग्रेशन, struggles of displaced victims when large scale development projects are carried out and the persistent man animal conflict. जसा हा सिमिलर मुद्दा तुम्ही अंदमान निकोबार मध्ये पाहिला आहे. अंदमान ग्रेट निकोबार प्रोजेक्ट वरती का म्हणजे क्रिटिसिझम ओढलं जातंय? कारण जर तो प्रोजेक्ट उभं करायचं म्हटलं तर तिथल्या लाखो ट्रायबल कम्युनिटीजला ओके काय करावं लागणार आहे? तिथून रिप्लेस किंवा रिहॅबिलिटेशन त्यांचं करावं लागणार आहे. They will lose their native habitat. सो ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये सेम मुद्दा त्यांनी हायलाइट केलेला आहे की वाढती ह्युमन इन्व्हेजन त्याच्यामुळे काय होऊ शकतं? तिथल्या नेटिव्ह ट्रायबल लोकांची गैरसोय होऊ शकते किंवा त्यांचं लाईव्हलीहुड हॅम्पर होऊ शकतं, त्यांची घरं किंवा त्यांचं नॅचरल हॅबिटेट डिस्ट्रॉय होऊ शकतं. Loss of traditional occupations, rampant quarrying, deforestation, illegal mining and poorly planned construction projects have destabilized the fragile ecosystem. Fragile ecosystem म्हणजे नाजूक इकोसिस्टम. म्हणजे जरी तुम्ही तिथल्या म्हणजे फॉरेस्ट कव्हर मध्ये, ट्री कव्हर मध्ये इंटरफेरन्स केला, डिफॉरेस्टेशन केलं, तरी त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तिथल्या अॅनिमल लाईफ वरती व तिथल्या ह्युमन एक्स्पेशली ट्रायबल लाईफ वरती तुम्हाला दिसणार आहे. म्हणून त्यांनी म्हटलंय फ्रजाईल इकोसिस्टम म्हणजे नाजूक इकोसिस्टम. त्यानंतर इन वाली रिटन बाय शीला टॉमी इन मल्याळम इन 2019 त्यांनी कशावरती भर दिलाय बघा. क्लिंगिंग टू देअर हेरिटेज अँड ट्रेडिशन्स. वाली ग्रॅपल्स विथ देअर पर्सनल ग्रोथ, रिलेशनशिप्स अँड चेंजिंग सोशल डायनामिक्स. म्हणजे सोसायटीचे जे चेंजिंग डायनामिक्स आहेत, उदाहरणार्थ तुम्ही एन्शियंट हिस्ट्री शिकला असाल, तुम्ही एक कोर्स ऑफ इव्होल्युशन डिस्कस केलाय. त्यामध्ये आर्यन सेटलमेंट, त्यानंतर वैदिक एरा आला, त्यानंतर मौर्याज आले, गुप्ता एरा इव्हॉल्व्ह होत गेला. सो देयर वॉज अ कोर्स ऑफ इव्होल्युशन अँड चेंजिंग डायनामिक्स इन द सोसायटी. कधी स्त्रियांना खालचा दर्जा होता तर कधी स्त्रियांचा दर्जा वाढला आणि सक्षम झाला. सो देयर वॉज ऑलवेज चेंज इन डायनामिक्स. म्हणजे सोसायटीचे जे प्रिन्सिपल्स असतात, तत्व असतात, ते वेळोवेळी काय होत गेले? बदलत गेले. सो तसंच या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की वाली हे एका कम्युनिटीला त्यांनी संबोधित केलंय. सो त्यांची जे लाईव्हलीहुड स्टँडर्ड्स आहेत, स्टेटस आहेत, ते काय होत गेले? वेळोवेळी काय होत गेले? बदलत गेले. आता त्या ठिकाणी बघा, द नॉवल हायलाइट्स द स्ट्रेंथ अँड पर्सिव्हरन्स ऑफ द आदिवासी पीपल ॲज दे नॅव्हिगेट द कॉम्प्लेक्सिटीज ऑफ मॉडर्न लाईफ while fighting to preserve their heritage and connection to the land.
दॅट इज अ फाईट बिटवीन कल्चर अँड इकॉनॉमी. पैशातला आणि कल्चरल हेरिटेज मधला कॉन्फ्लिक्ट. त्यानंतर इन कोचारेथी, ओके, अगेन अनदर बुक, The Arya Woman written by Narayan in Malayalam, which won the Kerala Sahitya Academy Award in 1998 and was translated into English by Catherine Thankama in 2011. आणि त्या पुस्तकाची थीम अशी होती, theme of exploitation and marginalization is vividly portrayed through the struggles of Adivasi community. Marginalization म्हणजे काय? Marginalization म्हणजे आपण विशिष्ट एका समूहाला, कम्युनिटीला वंचित ठेवतो बेसिक ह्युमन राईट्स पासून. म्हणजे त्यांच्या अपलिफ्टमेंट बद्दल आपण विचार करत नाही, त्यांच्या ग्रोथ बद्दल किंवा त्यांच्या बेसिक नीड्सचं काय होईल ह्या कुठल्याही गोष्टी आपण विचारात घेत नाही. त्यांना पूर्णतः इग्नोर करतो आणि त्यांना वंचित ठेवतो. सो दॅट इज द आयडिया ऑफ मार्जिनलायझेशन. सो आदिवासी कम्युनिटीजचं कसं त्या ठिकाणी मार्जिनलायझेशन होतंय वेस्टर्न घाट्स मध्ये, याचा उल्लेख ह्या पुस्तकात करण्यात आलेला आहे. कोचारेथी हे विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा. विशिष्ट ज्या ठिकाणी अवॉर्ड विनिंग बुक्स आहेत, टायटल्स आहेत, त्यांचे लेखक आणि त्यांच्या थीम्स तुम्ही ह्यातनं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम युअर प्रिलिम्स पर्स्पेक्टिव्ह. अल्टिमेटली हा कंटेंट तुम्ही डेफिनेटली एसे रायटिंग मध्ये मांडू शकता, वेळ पडल्यास वापरू शकता. ओके. त्यानंतर बी विज्जूज फ्लड अँड फरी, इकोलॉजिकल डिवास्टेशन इन द वेस्टर्न घाट्स connects these activities to increased occurrences of landslides, floods and soil erosion. Best example Kerala landslide, Wayanad. सो त्यांनी सांगितलंय की ह्या ज्या वाढत्या ऍक्टिव्हिटीज होत आहेत, सॉइल इरोजन, सॉइल क्वालिटी डिटेरियोरेट होतीये, त्यानंतर फ्लड्स मोठ्या प्रमाणात येत आहेत, त्यासोबत लँडस्लाइड्सच्या केसेस वाढत आहेत. ह्या सगळ्यांसाठी कारणीभूत असलेले फॅक्टर्स म्हणजे स्वतः मानव आहे. ओके, स्वतः काय आहेत? ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहेत, ह्युमन इन्व्हेजन आहे. फाईन. सो हे सर्व पुस्तकं, हे टायटल्स, त्यांचे लेखक आणि त्यांच्या थीम्स तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला लक्षात ठेवणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. नाउ कमिंग टू सेकंड आर्टिकल ऑफ द डे, व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल. इंडिया मस्ट अड्रेस इलिगल इमायग्रेशन विथ एम्पॅथी अँड अर्जन्सी. दोन शब्द या ठिकाणी महत्वाचे आहेत जे रायटरनी संबोधले आहेत, एम्पॅथी अँड अर्जन्सी. एम्पॅथी म्हणजे स्वतःला त्या जागेवर ठेवून त्याचे कॉन्सिक्वेन्सेस इमॅजिन करणं, इंट्रोस्पेक्ट करणं, आणि अर्जन्सी म्हणजे ज्या मुद्द्यांमुळे मोठ्या प्रमाणात भारतातली लोक, इंडियन सिटीजन्स इलिगली बाहेरच्या देशांमध्ये मायग्रेट करतायत, त्याचे रूट कॉजेस शोधणं आणि त्या रूट कॉजेस वरती सोल्युशन आणणं, तेही अर्जंटली विदिन नो टाइम और विदिन शॉर्ट इंटरवल, हे खूप जास्त गरजेचं आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो अँगल आहे, आर्टिकल आहे, इट इज टॉकिंग विथ रिस्पेक्ट टू पुश अँड पुल फॅक्टर्स. बघा, मायग्रेशन जेव्हा होतं, there can be two reasons or two angles with respect to that migration. It can be push factor किंवा pull factor. जरी ह्या गोष्टी इझी वाटल्या तुम्हाला, तरी काही वेळास या इझी गोष्टींमध्ये मुलांचं कन्फ्युजन होतं प्रिलिम्स मध्ये आणि तिथे आपण 2 मार्क गमवून बसू शकतो. तर अशी चूक करू नका. युजली तर मायग्रेशनचे बघा 2 अँगल्स असतात, पुश फॅक्टर आणि पुल फॅक्टर. पुल फॅक्टर म्हणजे काय? उदाहरणार्थ युएसए किंवा फॉरेन कंट्रीज मध्ये जास्त एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आहेत असं म्हणण्यापेक्षा तिथं मोबदला जास्त आहे. ओके, तुम्हाला हायर रिटर्न्स भेटतात. सो त्यामुळे बरीच हायली क्वालिफाईड लोक काय करतात, दे विश टू मायग्रेट अब्रॉड अँड सेटल अब्रॉड फॉर हायर इकॉनॉमिक रिटर्न्स. सो तो झाला पुल फॅक्टर, की एखादी पॉझिटिव्ह गोष्ट एखाद्या कंट्रीमध्ये आहे जे अट्रॅक्ट करते बाहेरच्या अदर कंट्रीजच्या सिटीजन्सला. तो झाला पुल फॅक्टर, पॉझिटिव्ह फॅक्टर. पुश फॅक्टर म्हणजे काय? पुश फॅक्टर म्हणजे फॉर एक्झाम्पल लेट अस टेक द कंडिशन ऑफ पंजाब. आता पंजाब मधली जी लोक आहेत, ओके, युथ, एक्स्पेशली द युथ पॉप्युलेशन, ते काय म्हणतात की बाबा आमचे इथले फार्मर्स प्रोटेस्ट करतायत, शेतीला इथं स्कोप नाहीये असं त्यांना वाटू शकतं, कारण त्यांना व्यवस्थित मार्केट भेटत नाहीये, त्यांचे प्रॉब्लेम्स ऐकले जात नाहीत बाय द गव्हर्नमेंट. सो असं त्यांना वाटू शकतं. त्यामुळे ते काय करतील, तिथं फेवरेबल कंडिशन्स नसल्यामुळे किंवा तिथं ऍडव्हर्स कंडिशन्स असल्यामुळे तिथली लोक बाहेरच्या देशात मायग्रेट करू शकतात. दॅट इज बिकॉज ऑफ द ऍडव्हर्सिटीज इन देअर ओन कंट्री, बिकॉज ऑफ ऍडव्हर्स कंडिशन्स. किंवा अजून एक तुम्ही म्हणू शकता रोहिंग्या ट्राइब्स. बेस्ट एक्झाम्पल, रोहिंग्या ट्राइब्स म्यानमार मधले आहेत. सो त्यांना तिथं रिप्रेझेंटेशन भेटत नसल्यामुळे, त्यांचं मास किलिंग होत असल्यामुळे, त्यांना व्हायलन्स फेस करावा लागत असल्यामुळे ते काय डिसाईड करतात, ते इलिगली म्यानमार सोडून बांगलादेशमध्ये किंवा भारतामध्ये मायग्रेट करतील. ओके, सो ती फॅक्टर किंवा तो कॉज झाला पुश फॅक्टर. जिथं नेटिव्स म्हणजे ज्या कंट्रीला तुम्ही बिलॉंग करता तिथल्या कंडिशन्स होस्टाईल
किंवा तिथल्या कंडिशन्स ॲडव्हर्स झाल्यामुळे तिथली लोक चूज करतात दॅट दे विल लीव देअर ओरिजिनल कंट्री अँड मायग्रेट इलिगली टू द नेबरिंग कंट्रीज. सो ह्या आर्टिकल मध्ये विशिष्ट जो भर देण्यात आलाय दॅट इज तो आर्टिकल सांगतोय की भारताने पुश फॅक्टर्स कुठले आहेत ज्याच्यामुळे मेजॉरिटी इंडियन्स इलिगली बाहेर मायग्रेट करतायत ते शोधून काढा आणि लवकरात लवकर त्या पुश फॅक्टर्स वरती सोक्ष मोक्ष लावा. ओके, त्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन काढा. सो आता इथे बघा, व्हॉट इज द स्टेटस विथ रिस्पेक्ट टू इलिगल मायग्रेशन अँड डिपोर्शन इन इंडिया. आता ह्यामध्ये त्यांनी सांगितलंय ऑक्टोबर 2019 मध्ये मेक्सिकोनी ओव्हर 300 इलिगल इंडियन मायग्रेंट्सला डिपोर्ट केलं होतं. त्या ठिकाणी मेक्सिको आणि युएसए मध्ये डील झाली होती की जेणेकरून युएसएनी मेक्सिकोवरती प्रेशर आणला होता की त्यांनी मेक्सिको मधल्या इलिगल मायग्रेंट्सला डिपोर्ट करावं, जेणेकरून युएसए मेक्सिकोवरचे टॅक्सेस म्हणजे मेक्सिको मधून जे गुड्स युएसए मध्ये एक्सपोर्ट केले जातात त्याच्यावर जे टॅरिफ्स लावले जातात, टॅक्सेस लावले जातात ते कमी करण्यात येणार होते. सो या डीलच्या अकॉर्डिंग मेक्सिकोने 300 इलिगल इंडियन्सला डिपोर्ट केलं होतं. ही केस आहे 2019 ची. त्यानंतर आपण बघतो 2023 मध्ये फ्रान्समध्ये 276 इलिगल इंडियन्सला डिटेक्ट करण्यात आलं होतं आणि त्यांना डिटेन्शन मध्ये घेण्यात आलं होतं. त्यानंतर आपण केस बघतो 2024 मध्ये सुद्धा मेजॉरिटी इलिगल इंडियन्स वर कॉट अँड डिटेन्ड इन वेरियस पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. आणि आता 2025 मध्ये आपल्याला बघायला भेटतं की युएसएने सुद्धा जवळपास 205 इंडियन इलिगल मायग्रेंट्सला डिपोर्ट केलेलं आहे. सो जर आपण एक क्रोनॉलॉजी बघितली तर आपल्याला दिसून येतं की इलिगल मायग्रेंट्सचा इलिगल ई मायग्रेशनचा स्टेटस एकतर तेवढाच राहतोय किंवा वाढत जातोय, पण तो कमी होत नाहीये. ओके, सो तो कमी करणं देशासाठी गरजेचं आहे. आता हे जे इलिगल मायग्रेंट्स असतात जे डिपोर्ट केले जातात पुन्हा भारतामध्ये, त्यांचं पुढे काय होतं तर ते लक्षात घ्या. तर त्यामध्ये द डिपोर्शन कॉस्ट इन्क्लुडिंग द फेअर इज बोर्न बाय द फॅमिलीज ऑफ दॅट पर्सन हु हॅज इलिगली मायग्रेटेड. सो त्यांची जी अखंड कॉस्ट आहे डिपोर्शनची ती त्यांची फॅमिली बेअर करणार आहे. दे रिमेन अंडर क्लोज ऑब्झर्वेशन ऑफ द पोलीस हु सीक टू क्रॅक द लोकल एजंट्स इलिगल नेटवर्क. म्हणजे पोलीस काय करण्याचा प्रयत्न करतील, त्या इलिगल मायग्रेंट्सला डिटेन्शन केल्यानंतर ते नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे बाबा ह्यांना इलिगल पासपोर्ट्स कोणी दिले किंवा ह्याचा एक कुठला नेटवर्क किंवा रॅकेट आहे का जे इलिगल मायग्रेंट्स म्हणजे इलिगली सिटिझन्सला भारतामधून इतर कंट्रीज मध्ये डिपोर्ट करतात. सो ते नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर जे इलिगल मायग्रेंट्स असतात दे लाय लो फॉर अ वाईल म्हणजे लपून बसतात काही इंटरवलसाठी किंवा इन मोस्ट ऑफ द केसेस अटेम्प्ट द डोंकी रूट. डोंकी रूट म्हणजे काय? डोंकी रूट याचा अर्थ झाला की फॉर एक्झाम्पल इलिगल ट्रिप कंडक्ट करणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा इंडियन व्यक्ती आहे तो इलिगली मायग्रेट करतोय इतर कंट्रीज मध्ये शॉर्ट इंटरवल्स किंवा ठिकठिकाणी वेगवेगळे ठिकाणं किंवा हॉल्ट्स घेऊन. ओके, सो दॅट इज द मिनिंग ऑफ डोंकी. दॅट इज तुम्ही कंट्रीच्या बॉर्डर्स अक्रॉस इलिगली मायग्रेट करता स्वतःच्या मायदेशामधून ते फॉरेन कंट्रीमध्ये किंवा नेबरिंग कंट्रीमध्ये. सो दॅट इज कॉल्ड डोंकी रूट. ओके, सो दिस इज द पोस्ट स्टेटस ऑफ दोज इलिगल मायग्रेंट्स. तर आता या सर्व कंडिशन्स तुम्हाला समजल्या असतील. सो त्यांनी त्या ठिकाणी काय सांगितलंय बघा, एज्युकेशनल कॅम्पेन शुड हायलाइट द डेंजर्स असोसिएटेड विथ इलिगल मायग्रेशन. त्यानंतर भारताच्या सरकारने अंडरलाईन इकॉनॉमिक डिस्ट्रेस, डीपनिंग ऍग्रिकल्चरल क्रायसिस, सोशल टेन्शन्स आणि एम्प्लॉयमेंट शॉर्टेजेसला लवकरात लवकर ऍड्रेस केलं पाहिजे, ज्या पुश फॅक्टर्समुळे मेजॉरिटी इंडियन्स इलिगली भारत सोडत आहेत. So these issues need to be addressed as soon as possible to address the issue of illegal migration, okay, with respect to India. So एवढा जरी कॉन्टेक्स्ट तुम्ही समजून घेतला, इंटरप्रेट केला तरी तुमच्यासाठी एक्झामला युजफुल आहे. Moving to the next article, that is important editorial of today's newspaper, a green signal for India to assert its health leadership. आता ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण भारताचा हेल्थ लिडरशिप मध्ये ग्लोबल प्लॅटफॉर्म वरती दर्जा काय आहे तो बेसिकली डिस्कस करतोय. तर आपण मागच्या काही वर्षात जर डिस्कस केलं, व्हेन इट कम्स टू द वर्ल्ड ऑफ ग्लोबल हेल्थ अँड मेडिसिन, इंडिया इज अ पॉवर हाऊस. According to the World Report, since 2016, more than 4,300 health research studies have been funded in India. म्हणजे भारताने मेजॉरिटी पैसा कशात लावलाय मागच्या काही वर्षांमध्ये, तर हेल्थ रिसर्चेस मध्ये लावला आहे. या कॉन्टेक्स्ट मध्ये एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे जी तुम्हाला माहिती असली पाहिजे की भारताला वर्ल्ड फार्मसी म्हणून टायटल संबोधला जातो.
सो इंडिया इज स्टेटेड ॲज द वर्ल्ड फार्मसी. त्याचं कारण असं आहे की अराउंड 60% ऑफ द वॅक्सिन्स इन द वर्ल्ड आर एक्सपोर्टेड फ्रॉम इंडिया और ओरिजिनेट फ्रॉम इंडिया. हे लक्षात घ्या. त्यामुळे काय म्हणजे भारताला कुठला टायटल देण्यात आलाय? टायटल देण्यात आलाय द वर्ल्ड फार्मसी, जगाची फार्मसी, कारण 60% ऑफ द वर्ल्ड वॅक्सिन आर एक्सपोर्टेड अलोन फ्रॉम इंडिया. त्यानंतर जर आपण इंडायसेस मध्ये बघितलं, आता बघा हा आर्टिकल तुम्ही इकॉनॉमी मध्ये कसा कनेक्ट करू शकता. इंटरकनेक्शन किंवा इंट्रोस्पेक्शन हे इथं खूप गरजेचं असतं. रिसेंटली कंबाईनच्या एक्झाम मध्ये पण क्वेश्चन आला होता रिगार्डिंग मल्टी डिमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. ओके, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. त्यामध्ये 12 इंडिकेटर्स असतात. युजली ओरिजिनली 10 इंडिकेटर्स होते, पण नवीन 2 इंडिकेटर्स त्यात ऍड करण्यात आले होते. हा मल्टी डिमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सचा कन्सेप्ट 2010 मध्ये आला होता. ओके, बाय ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट. त्यामध्ये त्यांनी 10 इंडिकेटर्स दिले होते. रिसेंट काही इयर्स मध्ये आपण 2 इंडिकेटर्स त्यात ऍड केले होते. एक होता बँक बॅलन्स आणि दुसरा म्हणजे प्रीनेटल हेल्थ केअर, म्हणजे प्रेग्नेन्सी नंतर किंवा प्रेग्नेन्सीच्या आधी महिलांची काळजी कितपत घेतली जाते. सो आपण बघू शकतो की विमेन हेल्थच्या स्टेटस मध्ये पण भारत जास्त अटेम्प्ट्स करायला लागला आहे, एफर्ट्स घ्यायला लागला आहे. So in that case, women health or in general public health is addressed at prime importance by the Indian government. आपण म्हणू शकतो. त्या कॉन्टेक्स्ट मध्ये ग्लोबल विमेन्स हेल्थ इनोव्हेशन कॉन्फरन्स कंडक्ट करण्यात आला होता. ओके, इन द इयर 2024 ऑन 11th December 2024, ज्यामध्ये 35+ चेंज मेकर्स शेअरिंग इनसाइट्स डिस्कस करण्यात आले होते. 60+ लीडिंग क्लिनिशियन्स सहभागी होते. 20+ innovators in the spotlight and 200+ healthcare professionals. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कन्सिडर करू शकता रिगार्डिंग इंडियाज एफर्ट्स टू बी अ ग्लोबल लीडर इन हेल्थ केअर फॅसिलिटीज और हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे, आता कमिंग टू द एडिटोरियल. तर इथे बघा, with 90,958 crore healthcare allocation, the addition of 75,000 medical seats over the next 5 years केल्या जाणार आहेत. And investment in daycare centers, India is poised to enhance both accessibility and quality of healthcare. म्हणजे भारताचं धोरण फक्त क्वालिटी एनरिच करणंच नाहीये, तर ऍक्सेसिबिलिटी एनरिच करणं देखील आहे. कारण आपल्याला रूरल एरियाजचा पण विचार केला पाहिजे. त्या ठिकाणी रूरल एरियाजला ऍक्सेस असणं किंवा त्यांना हेल्थकेअर फॅसिलिटीज विदिन रीच भेटणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. सो ऍक्सेसिबिलिटी आणि क्वालिटी ऑफ हेल्थकेअर दोन्ही गोष्टी ऍड्रेस केल्या जातील 2025 मध्ये. आता या ठिकाणी भारताचं मेन धोरण विथ रिस्पेक्ट टू हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे? 2 मेन हायलाइट्स किंवा 2 मेन प्रोटोकॉल्स, दॅट इज हील इन इंडिया इनिशिएटिव्ह अँड हील बाय इंडिया इनिशिएटिव्ह. त्या अकॉर्डिंग भारताला काय करायचंय? इंडिया वॉन्ट्स टू एस्टॅब्लिश इटसेल्फ ॲज अ ग्लोबल हेल्थ केअर डेस्टिनेशन. म्हणजे भारताला असं बनवायचंय, पीएम मोदींना भारताला असा देश बनवायचंय की इंडियामध्ये मेजॉरिटी लोक त्यांच्या ट्रीटमेंटसाठी ट्रॅव्हल करतील, हेल्थ टुरिझम ज्याला आपण म्हणतो. सो त्या दृष्टीने 2 इनिशिएटिव्ह, हील इन इंडिया म्हणजे भारतामध्ये येऊन क्युअर व्हा, तुमच्या डिसीजेसवरती, तुमच्या आजारांवरती मोक्ष प्राप्त करा, आणि त्यासोबत हील बाय इंडिया, दॅट इज बाय द टेक्नॉलॉजी अँड द फार्मास्युटिकल्स ऑफ इंडिया. ओके, त्यानंतर द कंट्री इज अड्रेसिंग द ग्लोबल शॉर्टफॉल ऑफ हेल्थकेअर, म्हणजे जागतिक पातळीवरती सुद्धा हेल्थकेअर प्रोफेशनल्स कमी पडतायत. ओके, त्या कॉन्टेक्स्टमध्ये वी वॉन्ट टू ट्रेन अँड डिप्लॉय मोर डॉक्टर्स अब्रॉड. त्यांनी काय होणार आहे? दिस विल एन्श्योर दॅट इंडियन एक्सपर्टीज सपोर्ट हेल्थकेअर सिस्टम्स वर्ल्ड वाईड वाईल क्रिएटिंग न्यू ऑपॉर्च्युनिटीज फॉर आर स्किल्ड प्रोफेशनल्स. म्हणजे जे आपले स्किल्ड प्रोफेशनल्स आहेत त्यांचा सुद्धा इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती हात साफ होईल, त्यांना नवीन एक्सपिरियन्सेस भेटतील, आणि त्यासोबत अजून एक गोष्ट क्लिअर होईल की भारत इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती, इंटरनॅशनल क्रायसिसवरती मॅनेज करायला हातभार लावतोय. ओके, कस्टम्स ड्युटी एक्झम्पशन्स टेक लुक. आता त्या कॉन्टेक्स्ट मधून, त्या अँगल मधून अजून इनिशिएटिव्ह काय केलेत इंडियाने? तर इंडियन गव्हर्नमेंटनी लक्षात घ्या 200 डे केअर सेंटर्स एस्टॅब्लिश केलेले आहेत. त्यासोबत द कस्टम्स ड्युटी एक्झम्पशन ऑन 36 लाईफ सेव्हिंग ड्रग्स. जे क्रिटिकल आजार आहेत जसं की कॅन्सर झालं, अजून काय रेअर ऑटो इम्युन डिसीजेस असतील, त्यावरती, त्या डिसीजेसशी रिलेटेड 36 ड्रग्ज वरती टॅक्सेस एक्झेम्प्ट करण्यात आलेले आहेत, 0 टॅक्सेशन. ओके, सो त्याच्यामुळे काय होणार आहे? द कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट आणि मेडिकल खर्च हा देखील लोकांचा कमी होईल आणि ह्याने ऍक्सेसिबिलिटी वाढेल. बरोबर, जास्तीत जास्त लोक रूरल एरियाज मधून सुद्धा ट्रीटमेंट कमी किमतीमध्ये आणि ती औषधं, ते मेडिसिन्स कमी प्राइस मध्ये काय करू शकतात? अफोर्ड करू शकतात. त्यासोबत द रायटर बिलीव्ह दॅट द इंट्रोडक्शन ऑफ कटिंग एज टेक्नॉलॉजी टू डिलिव्हर क्वालिटी हेल्थ केअर हॅज स्ट्रेंथन
India's position as a global healthcare player. Ultimately, Apollo was the first hospital to launch proton therapy for advanced cancer care in the part of the world. हा खूप जास्त महत्त्वाचा पॉइंट आहे, थेट प्रिलिम्स मध्ये विचारला जाऊ शकतो. हा पॉइंट लक्षात ठेवा. फाइन. सो या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण कंक्लूड करू शकतो की इट इज आवर कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी टू बिल्ड दिस मोमेंटम बाय एम्ब्रेसिंग टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीचा मॅक्झिमम ऑप्टिमम यूज केला पाहिजे. स्ट्रेंथनिंग मेडिकल एज्युकेशन, आणि ते कसं होऊ शकतं, जास्तीत जास्त स्टेट्सने काय करावं, जास्तीत जास्त युनिव्हर्सिटीज म्हणा किंवा मेडिकल कॉलेजेस एस्टॅब्लिश करण्यात यावेत, जेणेकरून त्यांच्या स्टेटमधले विद्यार्थी आणि इतर स्टेटमधले विद्यार्थी सुद्धा मेडिकल एज्युकेशन परस्यू करू शकतात. कारण इंडिया नीड्स मोर डॉक्टर्स ॲज वेल. ओके. त्याचसोबत एन्शुरिंग दॅट हेल्थकेअर रिचेस एव्हरी इंडिव्हिज्युअल इन नीड. दॅट इज अगेन दे आर टॉकिंग अबाउट ऍक्सेसिबिलिटी. कुणालाही केवळ त्यांच्याकडे पैसे नाहीयेत किंवा त्यांची फायनान्शियल कंडिशन वीक आहे त्यामुळे ते मेडिकल ट्रीटमेंट पासून वंचित राहू नये. दॅट इज ऍक्सेसिबिलिटी ऑफ मेडिकल फॅसिलिटीज जास्तीत जास्त वाढाव्यात, ह्या दृष्टिकोनातून हे एन्श्योर करण्याची गरज आहे. ओके. So we move towards the next article of the day, very important article. What is the Supreme Court directive on sacred groups? आता ह्या ठिकाणी सुप्रीम कोर्टचं डिसिजन 18 डिसेंबर 2024 त्यावरती हा अखंड आर्टिकल किंवा त्या क्रिटिसिझम वरती अखंड आर्टिकल आहे. आता ह्या आर्टिकल मध्ये तुम्हाला दोन गोष्टींमधला फरक क्लिअर झाला पाहिजे जेणे हा अखंड आर्टिकल तुमचा सॉल्व्ह होतो. त्या दोन गोष्टी म्हणजे लक्षात घ्यायचे, इथं जो शब्द वापरण्यात आलाय कम्युनिटी रिझर्व्स. ओके. ज्या सेक्रेड ग्रुप्सला कम्युनिटी रिझर्व्हचा दर्जा देण्यात आलेला आहे बाय द डिसिजन ऑफ सुप्रीम कोर्ट. सो ह्यामध्ये तुम्हाला समजून घ्यायचंय व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कम्युनिटी रिझर्व्स आणि कम्युनिटी फॉरेस्ट रिसोर्सेस. ह्या दोन गोष्टींमधला फरक समजून घ्या. आता इथं कम्युनिटी रिझर्व्स दोघांमधला बेसिक डिफरन्स लक्षात घ्या. बेसिक डिफरन्स काय आहे की कम्युनिटी रिझर्व्ह जे असतात ते प्रायव्हेटली ओन्ड असू शकतात, म्हणजे तिथं प्रायव्हेट ओनरशिप पॉसिबल आहे. पण जेव्हा तुम्ही कम्युनिटी फॉरेस्ट रिसोर्सेस बद्दल बोलता त्या ठिकाणी प्रायव्हेट ओनरशिप असू शकत नाही. तो अखंड म्हणजे फॉरेस्ट लँड किंवा तो अखंड लँड एरिया, पीस ऑफ लँड एंटायरली त्या कम्युनिटीला बिलॉंग करतो. देयर इज नो प्रायव्हेट ओनरशिप. हा झाला पहिला आणि बेसिक डिफरन्स. ओके. दिसताना दोन्ही शब्द सिमिलर दिसत आहेत, विद्यार्थ्यांना वाटू शकतं की दोघांचा अर्थ एकच आहे, पण लक्षात घ्या इथे डिफरन्स आहे आणि इथं बऱ्याचदा युपीएससीने फसवलंय मुलांना. तर ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये कम्युनिटी रिझर्व्स कॅन बी प्रायव्हेटली ओन्ड बट कम्युनिटी फॉरेस्ट रिसोर्सेस आर कम्प्लिटली ओन्ड बाय दॅट कम्युनिटी इन होल और ॲज अ होल. दुसरा मुद्दा, आता हा झाला बेसिक डिफरन्स. त्यानंतर त्यांची ऑथॉरिटी कोणाच्या हातात असती, म्हणजे मॅनेजमेंट कंट्रोल किंवा त्याची पॉवर कोणाच्या हातात असणार आहे, तो झाला दुसरा महत्त्वाचा मुद्दा. आता व्हेन यू आर टॉकिंग अबाउट द कम्युनिटी रिझर्व्ह त्या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंटचा अधिकार जास्त असतो. स्टेट गव्हर्नमेंट काय करणार, तिथल्या फॉरेस्ट रिसोर्सेसला मॅनेज करण्यासाठी एक मॅनेजमेंट कमिटी बसवणार. ह्या सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या, महत्वाच्या आहेत तुमच्या एक्झामच्या दृष्टीतून. सो ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये मी काय सांगितलं की कम्युनिटी रिझर्व्हची ऑथॉरिटी कुणाच्या हातात असणार आहे, स्टेट गव्हर्नमेंटच्या हातात असणार आहे. सो स्टेट गव्हर्नमेंट त्या कम्युनिटी रिझर्व्हला त्यांचे संरक्षण करण्यासाठी एक मॅनेजमेंट कमिटी नेमणार आणि ती कमिटी मग डिसाइड करेल की त्या फॉरेस्ट एरियाला प्रोटेक्ट करण्यासाठी, प्रिझर्व्ह करण्यासाठी, एक्सपांड करण्यासाठी कुठल्या पॉलिसीज बनवायच्या किंवा तिथं रूल्स कसे गव्हर्न केले जातील. नाउ व्हेन यू आर टॉकिंग अबाउट कम्युनिटी फॉरेस्ट रिसोर्सेस, तिथं ओनरशिप किंवा तिथं अधिकार कुणाकडे असतो, लोकल बॉडीजकडे असतो. लोकल बॉडीज म्हणजे काय हो, तुमची ग्रामसभा, ग्रामपंचायत. ओके. सो तिथं लोकल बॉडीज काय येतात, पॉवर मध्ये येतात. तिथं स्टेट गव्हर्नमेंटचा कंट्रोल म्हणतेय मी. ओके. कंट्रोल तिथं स्टेट गव्हर्नमेंटचा थोडा कमी येतो. सो तिथं लोकल बॉडीज दॅट इज ग्रामसभा गव्हर्न करतील की तिथल्या कम्युनिटीसाठी काय गरजेचं आहे, काय फायद्याचं आहे, कुठली गोष्ट तोट्याची आहे. सो ऑल दोज फॅक्टर्स विल बी डिसाइडेड बाय द लोकल बॉडीज इन दॅट एरिया आणि तिथल्या लोकल बॉडीज त्या पूर्ण फॉरेस्ट एरियाचा किंवा त्या लँड एरियाचं संरक्षण करतील आणि त्यांचं प्रिझर्वेशन आणि प्रोपॅगेशन करतील. सो ती ऑथॉरिटी राहणार आहे लोकल बॉडीजच्या हाती. तिथं स्टेट गव्हर्नमेंटचा रोल फक्त एवढाच येतो की ग्रामसभानी जर कुठलं फंडिंग मागितलं किंवा कुठली परमिशन मागितली तर ती परमिशन किंवा तेवढे पैसे, तेवढे फंडिंग अलोकेट करणं, एवढाच रोल तिथं स्टेट गव्हर्नमेंटचा राहतो. फाईन.
सो हा झाला बेसिक डिफरन्स. नाउ कमिंग बॅक टू द आर्टिकल, विषय असा होता की 18 डिसेंबर 2024 मध्ये काय करण्यात आलं होतं, सुप्रीम कोर्टनी काय केलं, सुप्रीम कोर्ट डायरेक्टेड द फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफ राजस्थान टू मॅप ऑन द ग्राउंड वाया सॅटेलाइटच्या मदतीने एव्हरी सेक्रेड ग्रूव्ह इन डिटेल. आता ते सेक्रेड ग्रूव्ह मॅप करताना सुप्रीम कोर्टाचा आदेश काय होता की सेक्रेड ग्रूव्ह मॅप करताना तुम्ही त्याची हाईट विचारात घेऊ नका. काय विचारात घ्या, फक्त आणि फक्त त्याचा कल्चरल इम्पॉर्टन्स, कल्चरल आणि रिलीजियस सिग्निफिकन्स. तर त्यानंतर झालं असं होतं की आफ्टर मॅपिंग कोर्टाने असं सांगितलं टू क्लासिफाय देम ॲज फॉरेस्ट अँड नोटिफाय देम ॲज कम्युनिटी रिझर्व्स. आता इथं डिबेट सुरू होतो, कारण विषय असा होता की त्याआधी फॉरेस्ट राईट्स ऍक्ट ऑफ 2006, ह्या फॉरेस्ट राईट्स ऍक्टने काय केलं होतं, ह्या फॉरेस्ट राईट्स ऍक्ट ऑफ 2006 ने ह्या सेक्रेड ग्रूव्हजला कम्युनिटी फॉरेस्ट रिसोर्सेसचा दर्जा दिला होता. कारण फॉरेस्ट राईट्स ऍक्टचा असा उद्देश होता की जे मँग्रोव्हज म्हणा किंवा इतर काही स्पीशीज असतील किंवा सेक्रेड ग्रुप्स असतील राजस्थान मधले, त्यांची ऑथॉरिटी, त्यांचं ओनरशिप, त्यांचा कंट्रोल, त्यांचं प्रोटेक्शन, त्यांचं प्रिझर्वेशन हे तिथल्या लोकल बॉडीजच्या हातात असावं, ग्रामसभेच्या, ग्रामपंचायतच्या हातात असावं, ते सरकारच्या, दॅट इज स्टेट गव्हर्नमेंटच्या हाती जाऊ नये. हा उद्देश होता फॉरेस्ट राईट्स ऍक्ट ऑफ 2006 चा. तर हा उद्देश कॉम्प्रोमाइज होतोय बाय द डिसिजन ऑफ सुप्रीम कोर्ट, बाय द डायरेक्टिव्ह ऑफ सुप्रीम कोर्ट. कारण सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं, त्यांना नोटिफाय करा ॲज कम्युनिटी रिझर्व्स. सो त्या ठिकाणी कम्युनिटी फॉरेस्ट रिसोर्स हे डेझिग्नेशन त्यांचं तिथल्या तिथं नील होतं. ओके, सो ह्यावरती डिबेट चाललाय. तर इथं लक्षात घ्या, if sacred groves had fallen under FRA's purview, they would have been part of community forest resources. That is, त्यांचं संरक्षण वगैरे कोणाद्वारे केलं गेलं असतं, by local bodies. A community forest resource is the customary common forest land within the traditional or customary boundaries of the village, including reserved forest, protected forest, and protected areas such as sanctuaries and national parks to which the community had traditional access. आणि त्याचं ओनरशिप आणि कंट्रोल होतं ग्रामसभाच्या हाती. फाईन. सो ह्यावरती विवाद आहे बिटवीन द स्टेट ऑफ राजस्थान अँड बिटवीन द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, की ह्या ठिकाणी जे सेक्रेड ग्रुप्स आहेत राजस्थान मधले, त्यांना जे तुम्ही कम्युनिटी रिझर्व्हचं डेझिग्नेशन दिलंय ते फॉरेस्ट राईट्स ऍक्ट ऑफ 2006 ला व्हायोलेट करताय आणि त्यावरती सुप्रीम कोर्टाने रिइंटरप्रिटेशन घेण्याची गरज आहे. ओके, एवढाच मुद्दा आहे, पण तो डिफरन्स तुमच्यासाठी महत्वाचा होता समजणं, दॅट वॉज व्हॉट इज द ऍक्च्युअल डिफरन्स बिटवीन अ कम्युनिटी रिझर्व अँड अ कम्युनिटी फॉरेस्ट रिसोर्स. Now we come towards the last article of the day, that is new life-sized mechanical elephants to assist Kerala temple in ceremonies. म्हणजे ज्या सेरेमनीज मध्ये तुम्ही एलिफंट्सचं किंवा प्राण्यांचं टॉर्चर करता, त्यांना हवं तसं ट्रीट करता, त्यांना उपाशी ठेवता, त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाही, सो ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी ओके त्यांनी काय केलंय, मेकॅनिकल एलिफंट्स, ओके, टेक्नॉलॉजीच्या मदतीने मेकॅनिकल एलिफंट्स डिप्लॉय केले. सो याचा उद्देश काय होता, बाय ब्रिंगिंग मेकॅनिकल एलिफंट्स टू टेम्पल्स रियल एलिफंट्स कॅन फ्लरिश इन देअर नेटिव्ह हॅबिटेट्स. म्हणजे ऍक्च्युअली जिवंत एलिफंट्स त्यांच्या नॅचरल हॅबिटेट मध्ये सेफ आणि व्यवस्थित राहतील, फिट राहतील, इन्स्टेड ऑफ एक्सप्लॉइटिंग देम इन द टेम्पल्स ऑफ इंडिया. आता इथे प्रिलिम्स मध्ये विचारल्या जाऊ शकतात काही गोष्टी ज्या तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून. अ 3 मीटर टॉल मेकॅनिकल एलिफंट, किती मीटर टॉल होता, 3 मीटर टॉल, weighing 800 kilograms, was offered to कोंबारा श्री कृष्ण स्वामी टेम्पल इन केरला's त्रिशूर on Wednesday. तुम्हाला टेम्पलचं नाव विचारलं जाऊ शकतं, तुम्हाला लोकेशन विचारलं जाऊ शकतं प्रिलिम्स मध्ये, की पहिला मेकॅनिकल एलिफंट ओके टू प्रोटेक्ट द कन्झर्वेशन स्टेटस ऑफ द स्पीशीज ऑफ एलिफंट्स कुठल्या टेम्पल मध्ये डिप्लॉय करण्यात आलं होतं. हे प्रिलिम्स साठी लक्षात ठेवायचंय. Siddhartha Anushoka Shankar and People for Ethics Treatment of Animal gifted the life-size elephant Kombara Kannan to the temple in recognition of its decision not to own or hire live elephants. Fine? So एवढा मुद्दा ऍटलीस्ट तुम्ही प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे, तो लक्षात ठेवा. इथे तुम्हाला थेट विचारलं जाऊ शकतं ऑथॉरिटीजची नावं, त्यानंतर त्या मेकॅनिकल एलिफंटचं नाव विचारलं जाऊ शकतं आणि टेम्पलचं नाव विचारलं जाऊ शकतं. फाईन. सो by this we come towards end of today's Hindu analysis, and that's all we had for today. So I stop here for today and thank you.